हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज माझ्याकडे स्पेशल मी करायला आले भोपळ्याची भाजी. भोपळ्याची भाजी सगळेजण करतात माहिती आहे मला, पण थोडंसं चेंज असतं म्हणून तुम्हाला दाखव म्हणले माझं रेसिपी. मग करत होते ते व्हिडिओ शूट करायला आले. तुम्हाला जरी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. माझं काल एक सबस्क्रायबर वाढलं, फोन केले माहिती होत नाही मला, पण ते नाव ते खरं थँक्यू बरं का. तुमचं काल एक सबस्क्राईब जास्त वाढलं म्हणून मला आज खूप असा आनंद वाटला. म्हणून मी अजून आज एक फिल्म नाही तर मी साईड झाले की काय सबस्क्रायबर वाढा काय नाही सोडो म्हणून. काल कोणतरी केलेत माहिती होत नाही. बरं, मनापासून खूप खूप आभारी आणि थँक्यू. आणि हे बघा, हे भोपळा आहे. असं आपल्याकडे हे लंबे भोपळे मिळतात, कर्नाटक साईड राऊंड मिळतात. ह्याचं आता भाजी करायला आले. पहिलं ह्याचं सगळं वरचं सालपट काढून घेते मी, जास्त लागणार नाही म्हणून मी अर्धाच कट करून घेतले, अर्धा ठेवले. ह्याला आपल्या सिल्वर पेपर असते ना, ते असं पुढं पॅक करून ठेवा म्हणजे असं हे काळपट होत नाही. आणि हे मी पहिला वरचं सगळं आमच्यात कसं करते मी दाखवते. वरचं सगळं बटाट्याची कसं साल काढते ना, वरचं सगळं साल काढून घेते मी असं. हे बघा, असं सालपट वरचं सगळं काढून घ्या त्याचं, म्हणजे लवकर होते, शिजते पण लवकर. ते वर ठेवून जरी शिजवायला टाकलं ना खूप वेळ लागते त्याच्यात. सगळ्यांची काहीतरी काय वेगळं असते भाज्या, आणि सकाळी उठून करायचं म्हणलं तर भाजीच मेन असते. काय भाजी करू, आणि कालच हे केलते, हे काय करू रोज रोज. मग एकच असलं तरी थोडासा चेंज असते. बघितले ना, थोडंसं काहीतरी वेगळा प्लॅन मिळते. हा, आणि असं करते आपण पण करून बघ. हे बघा, असं मी काढलेलं. हे बघा, असं कोणी पण हे बघा, असं पूर्ण असं काढलेलं वरचं सगळं हे सलपट. आणि काही जण हे आतलं पण फ्लफी पण घालतात, आम्ही घालत नाही. मग ते पण काढून घेते मी सगळं. आतलं असं फ्लफी असतं ना, हे काही जण वापरतात, नाही वापरत असं ना. आमच्या तर मी वापरत नाही, काढून टाकते. आतमध्ये बी असते, कोणत्या बी समेतच कोणी घालते तसं कट करून. खरं हे भोपळा पण काय वेळ कडू निघते बरं का. जरा करायचा अगोदर एक छोटीशी पीस टेस्ट बघा पहिला तुम्ही, कडू आहे काय. काय वेळ आपल्याला लक्षात येत नाही, कोणी घालतो नंतर ना ते कडू वाट सुटते भाजी. आणि लई लोकांना माहिती नाही की भोपळा कडू असते म्हणून. हे बघा, असं मी पूर्णपणे काढले. हे मी टाकून देते आणि एवढंच भाजीला वापरते. बारीक हे जर कट करून पीसेस करून घेते मी. काढून घेते पहिला. तिचा भरीत पण करते, खूप छान लागते. तिचा पण मी रेसिपी टाकते एकदा तुम्हाला. असं ह्याचा बारीक पीसेस करून घेते. आता तुम्हाला कसं पीसेस पाहिजे, कोण असं मोठे मोठे करतात पनीरसारखी, आमच्यात आम्ही एकदम बारीक बारीक करते. काकडीचे कसं पीसेस करतो ना आम्ही, थोडे छोटे बारीक बारीक कट करून घेतलं ना भाजी छान लागते. असा मला पण खूपच उशीर झाला, मग मी करत होते भाजी म्हणलं तर व्हिडिओ करावं म्हणले, कोणाला यूज होईल तेवढं चेंज. हे बघा, असं बारीक सगळं कट करून घेतो. हे बघा फ्रेंड्स, असं बारीक पीसेस कट करून घेतले मी. पनीरचे कसे तुकडे असते तसे तुकडे केले. आणि हे कांदा आणि टमॅटो. आता करायचं साहित्य दाखवते तुम्हाला करायचं. हे बघा, आता मी ठेवले कढाई, थोडं धुवून घेतले कढाई पहिला. आणि अजून एक तुम्हाला सांगते, कुठल्याही ग्रेव्ही जर पदार्थ भाजी करत असेल ना, साईडला थोडं गरम पाणी ठेवा, म्हणजे पटकन होऊन जाते भाजी. असं पाणी उकळून घ्यायचं, ते वेळ लागते ना, थोडं गरम ठेवून टाका साईडला. पहिलंच उकळून ठेवा म्हणजे लवकर होते ग्रेव्ही भाजी, वेळ लागणार नाही. काय वेळ डबे ते असते सकाळ उठून, मग ते सुकं सुकं द्यायपेक्षा असं ग्रेव्हीची भाजी जरी डब्यात दिला त्यांचं पण पोट भरतंय आणि छान पण लागतं खायला. मग त्यावेळी आपल्याला ग्रेव्ही करायला पाणी जरी नंतर तडक्यात घालून जरी केलं ना, वेळ लागतो उकळायला. त्याच्यापेक्षा आपण साईडला थोडं गरम पाणी ठेवलं ना, लवकर होतं. आता मी घालणार ह्याच्यात तेल. जिरा थोडंसं तडका होऊ दे.
गरमी म्हणून मी किचनमध्ये फॅन चालू ठेवलेला आहे म्हणून लवकर तापा ना. खूप गरम व्हायला लागलं किचनमध्ये म्हणून मी काय केलं फॅन चालू ठेवले. खरं तडका थोडं बसत नाही जसं पाहिजे तसं, म्हणून मी फॅन बंद केले आता. थोडंसं जिरा, कसं तुम्हाला मध्ये पण मी सांगितलं, मी असं म्हणजे पहिलं प्रिपरेशन काय करून ठेवत नाही. मी असं नॉर्मली कसं आपलं डेली रुटीनमध्ये स्वयंपाक करत असते ना तसंच दाखवते. मी काय असं खास व्हिडिओची तयारी करून ते व्हिडिओ शूट ते करत नाही. म्हणजे माझं काय समथिंग चेंज काय तर माझं थोडंसं जर कुणाला हेल्प झालं स्वयंपाक करताना, आपल्या बहिणीला ते मैत्रिणीला, मग तेवढाच यूज होते त्यांना. आता मी घालणार आहे याच्यात कांदा. थोडंसं भाजून घे. टमॅटो कांदा पण घालतो. थोडंसं भाजून घेतो तर कांद्याची कच्चा स्मेल जाऊ दे तेलात. जरा पाणी तापून ठेवलं मी तवर. आता ह्याच्यात मी सगळं मसाला घालते. ऑइलमध्येच मग असं फ्राय पण होते मसाले सगळे. हळद, लाल तिखट, थोडंसं काळा तिखट, धनियापूड. धनियापूड घाला म्हणजे खूप छान टेस्ट येते. थोडंसं धनियापूड, आणि थोडासा अद्रक लसूण पेस्ट. जरा ऑइलमध्ये छान फ्राय करून घे सगळा मसाला. कुठलाही पण मसाला असेल जरा ऑइलमध्ये फ्राय करून घ्या, म्हणजे त्याचा फ्लेवर फुटते तेलात, मग छान लागतं. फ्राय करून घ्या. मग जास्त कडक करून ठेवू नका, कुठं तर करपून जाईल सगळे मसाले. हे बघा फ्राय केले. आता ह्याच्यात मी घालणार आहे हे कट करून ठेवलेलं भोपळा. हिरवी मिरची लसूण घालून करते तर, आणि सुक्का. ग्रेव्ही जास्त ठेवून करत नाही. आणि जरा ग्रेव्ही करा म्हणजे डब्याला लागते भाजी, मग सुक्का सुक्का छान लागत नाही. थोडंसं ग्रेव्ही करून घेते. करत आता सगळं आवरून घेत असते मी. तुम्हाला आवाज येत असेल सगळं भांडीचे ते. मी करतच सगळं कट्टा पण आवरून घेते. आता मी इकडे गरम पाणी तुम्हाला म्हणले होते, ग्रेव्ही जरी भाजी करायचं तर गरम पाणी ठेवायचं. मी इथे ठेवले होते ते घालते गरम पाणी. जरा जास्तच घाला, भोपळा छानपैकी शिजू. आणि शिजून जेवढं ग्रेव्ही राहते त्यावेळेस तुम्ही ह्याच्यात मीठ साखर घालायचं. आताच घालून का वाढते, क्वांटिटी एवढा मोठा आहे, नंतर शिजल्यावर कमी होते, मग मीठ जास्त पण होऊ शकते. ग्रेव्ही भाजीला ना जरा नंतर मीठ घातलेलं बरं असतं. हे बघा फ्रेंड्स, तेवढं पाणी घातलं होते, आता एवढं झालं. म्हणजे भोपळा जरा निब्बर असते, व्यवस्थित जरा शिजून घ्यायचं भोपळा. हे बघा शिजलं का नाही का एक पीस घ्या, थोडंसं दाबून बघा, खूपच गरम आहे. हे बघा शिजले. जास्त पण शिजून देऊ नका, कच्चं लागते मग ते छान लागत नाही एकदमच. आणि आता आम्ही घालणार ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर. आणि मी तुम्हाला मी सांगितले होते नंतर तेवढं पाणीत वेगळं लागतं, आता एवढ्यातच भाजीत घालायचं वेगळं पडते. थोडंसं मीठ घाला. आमचं जर कमी खाते म्हणून कमी टाकले.
वरून घेतलं तर चालतं, एखादं जरी जास्त केलं तर प्रॉब्लेम येते, परत ते वेगळं करत बसा, काहीतरी डोकं चालवावं लागतं. साखर आणि थोडंसं शेंगदाण्याचे कूट. आपलं ग्रेव्ही भाजीला जरा शेंगदाण्याचे कूट लागतेच. ते छानपैकी सगळं मिक्स करून लयजण काय करते, हिरवी मिरची आणि हळद लसूण असं पोणी घालून असं मोकळं भोपळा लयजण करते, मी बघते. हे असं एकदा करून बघा जरा, माझा रेसिपी आवडत असेल तर. छान लागते, म्हणजे डब्यात ते ग्रेव्ही पोट तर भरते निदान आपलं. बघा झालं भाजी तयार. थोडंसं मी दाखवलं तुम्हाला शिजले, पण भोपळा जास्त शिजून घेते, म्हणजे लईच पचपच होते ते भाजी. असं थोडंसं अर्धा कच्चं शिजून घ्या. गरम गरम चपाती भाकरीसोबत तर काय मस्त लागते, एकदम मस्त लागते. भाकरीसोबत कुठलाही भाजी छान लागते, भाकरीसोबत नाही तर चपातीसोबत. नाहीतर डब्बा जरी दिला तरी तुम्हाला टेन्शन नाही की आमटी दिलं नाही, कसं कोरडं कोरडं होते असं टेन्शन नाही. जरी आवडत असेल तर भाज्या माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.